हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? बरे आहात का? तर चला, आशा दणकेच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला, आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. तर आज आपण बनवतो आहे आणि बाजूला तसा तवा पण ठेवून घेतला आहे. तर तवा पण गरम व्हायला ठेवला आहे. आता तर आपलं 5 मिनटात तवा पण गरम होणार आणि सोबतच आपण घेतलं आहे दही. तर आज दह्याचं आपण काहीतरी, आज भाजीला काय नव्हतं म्हणून आज म्हटलं चला आज तुम्हाला दुसरं काहीतरी नवीन दाखवते. झटपट होणार, जास्त वेळ नाही लागणार आपल्याला. समजा टाईम नाही किंवा भाजी नाही तर कोणी आलं, पाहुणे जरी आले किंवा आपल्याला खायचं मन झालं तर आपण झटपट अशी बनवणारी कुठलीही रेसिपी आपण बनवू शकतो. अशी कढी आणि बाजरीची भाकरी आणि सोबत तोंडी लावायला लसणाची चटणी किंवा ठेचा किंवा आपण दुसरं काही अजून सुकट किंवा बोंबल्याची चटणी तोंडी लावायला घेऊ शकतो. तसंच मी आता बनवते कढी. तर आपली कढई पण गरम झाली. मला आता बेसन नाही भेटत आहे कारण मी बेसन डब्यात काढून ठेवलेलं होतं. तर खूप मागं गेलं होतं तर आपल्याला बेसन भेटलं. तर आता ही दोन जणाच्या हिशोबाने कढी बनवते, जास्त नाही बनवते. तसंच मी दही पण 30 रुपयाचंच घेतलं आहे, जास्त नाही आहे. आणि हे मी काल आणून ठेवलेलं, तर थोडं आंबट व्हायला, कारण आंबट कढी चांगली लागते म्हणून मी काल आणलं होतं. तर मला आणि त्यासाठी आपण घेतलं 2-2.5 चम्मच आपण बेसनाचं पीठ टाकून घेतलं आहे. तर जास्त पातळ पण नको आहे, जास्त घट्ट पण नको आहे. कढी कशी करायची, मीडियम साईजची करायची, म्हणजे थंडी झाली तरी ती जास्त घट्ट होणार नाही आहे. आणि तसंच माझ्या याच्यातलं तेल संपलं आहे. तर आता दुसरं नवीन आणलं आहे तेलाचा कॅन. तर आपण त्याच्यातलं तेल थोड्या वेळाने काढून घेऊया. तर आज मी दुसरी भाजी बनवली होती पण मला ती आवडली नाही म्हणून मी आज म्हटलं चला कढी बनवते. तर अजून थोडं तेल टाकून घेतलं आहे आपण तडक्यासाठी. तसंच बघूया आपण तडका देण्यासाठी काय काय आपण घेतलं आहे. लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे. तिखट नाही, मी थोडे जास्त घेतलं आहे, मला तिखट आवडते कढी, आंबट आणि तिखट. सोबतच कढीपत्ता पण घेतला, कोथिंबीर घेतली. आणि पीठ एकदम आपण आता मिक्सरला पण तुम्ही काढून घेऊ शकता. दही मिक्सरला काढलं तर अजूनच छान होते कारण त्याच्यामध्ये दह्याचे असे गोळे राहत नाही. पण आता माझं मिक्सर मशीन लावलं आहे, कपड्याचं मशीन, त्याच्यामुळं मला मिक्सर नाही चालवता येणार. आणि चालवायचं म्हणलं तर दुसऱ्या रूममध्ये जावं लागतं. पण मी आता डायरेक्ट चम्मचने त्याला मॅश करून घेणार आहे. तर आता बघू शकता असे एकदम पूर्ण मॅश झालं पाहिजे दही, त्याचे गोळे दिसले नाही पाहिजे दह्याचे. सोबत आपण बेसन पण त्याच्यातच मिक्स केलं आहे तर व्यवस्थित गोळे पूर्ण मिक्स होतात. तर तुम्हाला झटपट पाहिजे तर तुम्ही लगेच मिक्सरला टाकून दही बेसन ते एक गरका मारून घ्यायचा आणि झटपट होतं आपलं बेसन आणि दही मिक्स. तर मला याला थोडा टाईम लागला मिक्स करायला. आणि सोबतच आपण त्याच्यात कसं पूर्ण लगेच पाणी नाही घालायचं आपल्याला. पहिले बेसन आणि दही मिक्स करून घ्यायचं, पूर्ण पेस्ट करून घ्यायची आणि नंतरच आपण त्याच्यात घोल बनवायचं पाण्याचं. तर बघू शकता असं, कारण जास्त पाणी जर टाकून तुम्ही बनवलं तर ते दह्याचे गोळे मिक्स नाही होणार आणि बेसन पण नाही मिक्स होणार. तर आपलं बेसन आणि दही मिक्स झालं आहे तर आपण ते साईडला ठेवून घेतलं. सोबतच आपण घेतो आहे मसाल्याचा डबा. तर हा माझा पहिला होता डबा पण मी यूज करत नव्हते कारण माझ्याकडे जागा कमी आहे भांडे ठेवायला, म्हणून मी ते बाकीचे भांडे जे नाही यूज करत मी ते गोणीत भरून ठेवले. तर आता म्हटलं चला व्हिडिओसाठी बारबार खाली वाकावं लागतं मला, म्हणून मी ते मसाल्याचा डबा काढून आणि त्याच्यात मसाले भरले. तर आपण बारीक लसूण ठेचून घेतला असा, तुम्हाला हवे तर तुम्ही कट करून घेऊ शकता पण मी असा ठेचून घेते. ठेचल्याने काय होतं ना, व्यवस्थित त्याचा रस पूर्ण आपल्या जेवणामध्ये उतरला जातो. कुठलीही भाजी बनवा किंवा कढी बनवा. आणि तसंच आपण कोथिंबीर पण कट करून घेतो आहे.
आणि कढीपत्ता मी थोडा जास्त टाकते, हिरवी मिरची पण जास्त टाकते, कारण सगळे हिरव्या मिरच्या मीच खाणारे आहे, कारण मला तिखट लय आवडतं. सोबत आपण टाकून घेऊया राई. टाकली पहिले राई टाकायची तडक्याला. राई टाकल्यानंतर आपण टाकूया जिरं. टाकूया जिरं. चांगलं तडकलं का राई आणि जिरं तडकू द्यायचं चांगलं. त्याच्यानंतर आपण टाकूया लसूण. लसूण थोडा कढीला जास्तच घ्यायचा, तर मी 7-8 पाकळ्या घेतल्या लसणाच्या. सोबतच आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि हिरवी मिरची पण आपण टाकून घेऊया. तर मधून मी कट करून घेतली मिरची, लांब लांब कट करून घेतली, कारण ही हिरवी मिरची तिखट नाही आहे बिलकुल. तर आणि कोथिंबीर आपण लास्टमध्ये टाकूया. तर मला कढी आणि बाजरीची भाकर खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि भात असेल तर भातासोबत पण चांगली लागते. आणि कोणी बनवतं पकोडेवाली कढी पण बनवतं, म्हणजे भजे टाकून पण कढी बनवतं, पण मला भजे टाकून नाही आवडत, तर मी नॉर्मल कढीच आवडते मला. तर घरी कोणी आलं म्हणून मी बनवते चालले. कोणीतरी आलं होतं आवाज द्यायला. तसंच आपला तडका बघू शकता, मस्त असा लालसर असं भाजून घ्यायचं, एकदम तळून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये. आणि आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे तेलामध्येच, वरून नाही टाकायची. वरून टाकली तर कच्ची लागते, तर आपल्याला तेलामध्ये तडक्यामध्येच टाकून घ्यायची कोथिंबीर पण. असं खालीवर करून घ्यायचं व्यवस्थित, कोथिंबीर वगैरे सगळा मसाला असं खालीवर करून घ्यायचा. आणि आता आपण टाकूया हळद. हळद कधी पण तडक्यामध्येच टाकायची आणि थोडं अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया. कढी आपल्याला जास्त नाही बनवायची आहे, 2 जणांच्या हिशोबाने बनवायची आहे मला, तर मी थोडंसं अर्धा चम्मच टाकलं. तुम्हाला जर 4 लोकांच्या हिशोबाने बनवायची चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आणि पीठ पण बेसनाचं थोडं 1 चम्मच जास्त टाकू शकता. तर मीडियम कढी बनते, नाही तर मग जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ नको. तर मी आता हे 2 जणांच्या हिशोबाने बनवली कढी. आणि जेवणामध्ये कढी प्यायला पण खूप छान असते. आपली कढी 2 दिवस बी राहिली तर खराब नाही होत. थोडंसं अजून पाणी घालून घेऊया. बघू शकता किती छान कलर आला आहे. आणि तडका असा द्यायचा, सगळ्या वस्तू असल्या ना कढीला, तर कढी खूप छान लागते खायला. तर मला कढी खूप आवडते. सोबत बाजरीची भाकरी, भातापेक्षा बाजरीची भाकरी खूप छान लागते. चला, तर आपली बाजूला भाकर पण तयार झाली आहे. तवा गरम झाला आहे. बाजरीची भाकरी आपण बनवतो आहे. तर मी जास्त नाही बनवल्या, 2च भाकरी बनवल्या, कारण माझी भाकरी मोठी साईजची असते, म्हणून मी 2च बनवले. सोबत भात पण आहे. तसंच माझा डॉगी बाजूला झोपला आहे, कारण त्याला हॉलमध्ये गरम होते खूप, म्हणून तो किचनमध्ये झोपत असतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, कारण मी त्या पहिल्या साईडनंच लावला, कारण माझा जो पहिला व्हिडिओ टाकत होते मी, तर इतका क्लिअर दिसत नव्हता, थोडा अंधार यायचा, माझा चेहरा पण नव्हता दिसत, आणि जे बनवते ते पण व्यवस्थित नव्हतं दिसत. तर मी रिंग लाईट लावली समोर आता, तर त्याच्यामुळं किचनमध्ये थोडं अजून व्यवस्थित दिसायला लागलं काय बनवते काय नाही. तर तुम्हाला समोर जे बघते त्यांना पण व्यवस्थित बघायला भेटेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत जा, शेअर पण करत जा.
आणि कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायचा किंवा कुठली रेसिपी बघायची, कुठलं जेवण आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि कुठून कुठून बघता तुम्ही माझे व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा. चला तर आपण आता ताट बनवून घेऊया. मला तर कढी बघून खूप भूक लागली आहे, तर आपण झटपट आता ताट बनवून घेतोय. तर कढी पण आपली छानपैकी अशी उकळी आली कढीला. आणि बघू शकता जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही, अशी मीडियम साईजची बनवायची. म्हणजे आता ही थोडी थंडी जर झाली ना तर अजून थोडं घट्टपणा येणार तिला, त्याच्यामुळं आपण आता मीडियममध्येच बनवायची. नाही तर काही वेळेस काय होतं ना, बेसन जास्त टाकल्यामुळं काय होतं ना, ती घट्ट होते आणि गरम असते तेव्हा पातळ दिसते, पण नंतर थंडी झाल्यावर घट्ट होते, मग ती खायला चांगली नाही लागत. तसंच आपण इथं डब्बा घेतला, त्याच्यात मी लसणाची चटणी बनवून ठेवलेली होती. तर आपण तोंडी लावायला लसणाची चटणी घेऊ शकतो. तर मी एकदाच बनवून ठेवते, कारण सगळ्यांना आवडते घरामध्ये लसणाची चटणी. तर मी याच्यामध्ये आता लसूण थोडा स्वस्त झाला आहे, स्वस्त म्हणजे ठीक आहे, जास्त महाग नाही आहे. नाही तर झाला होता 400-500 रुपये, त्यावेळेस नव्हती बनवत, पण आता थोडा स्वस्त झाला म्हणून मी लसणाची चटणी बनवून ठेवते. तर आपली भाकर पण तयार झाल्या 2. तर आपण ताट बनवून घेते. तशीच बाजूला पण आपण गॅसवर अर्धी भाकर गॅसवर शेकायची आणि अर्धी तव्यावर कडक करायला तव्यावर ठेवून द्यायची स्लो गॅसवर. तर मी आता पलटी मारून घेते. कोणी कोणी ताकाची पण कढी बनवतं, मी दह्याची बनवली. बाजूलाच काम चालू आहे तर आवाज खूप येतो, तो थोडंसं मला तर आवाज माझा व्यवस्थित नाही येत, कारण इथं थोडीशी चहलमहल असते घरामध्ये पण बाहेर पण. आणि असं आपण बाजूला शेकून घेऊया गॅसवर शेकल्याने काय होते, भाकर पूर्णपणे फुगल्या जाते आणि नंतर कडक करायची असेल तर आपण स्लो गॅसवर अशी ठेवू शकतो. बघू शकता अशी मस्त शेकले गेली. चला तर आपण गॅस बंद करून घेऊया. बघा किती छान झालं. तवा काढून घेऊया. तर मी डेली गॅस खालीच ठेवते तवा साईडला, कारण मांजरी आमच्या कधी कधी गॅसवरून उडी मारून पण येऊ शकतात, त्याच्यामुळं ते त्यांचं सांगू नाही शकत ना, कधी येतात कधी जातात. तर आपण वाढून घेऊया. तर बघू शकता सगळ्या मिरच्या मला आवडतं म्हणून मी आता मिरची जास्त घेते. चला मित्रांनो, मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर मस्त का स्वस्त राहा. चला तर बाय बाय. कढी, बाजरीची भाकरी, लसणाची चटणी नक्की बनवा आणि खा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.